तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. तर मित्रांनो, जसं की म्हाडाची पुणे म्हाडाच्या शेवटची तारीख होती 20 नोव्हेंबर व ती डेट अंशतः थोडी वाढलेली आहे. अर्थातच ती झाली आहे 30 नोव्हेंबर. तर ती सध्या तरी वेबसाईटवर नाही, पण त्याचं परिपत्रक आपल्याकडे आलं आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही अप्लाय केलं नसेल तर, कारण आज आणि काल भरपूर इश्यू येत होते की कोणाचे फॉर्म अपलोड होत नव्हते किंवा फॉर्म आणि EMD पेमेंटही होत नव्हती. त्यामुळे सर्व गोष्टी विचारात घेऊन म्हाडाने ही डेट थोडी पुढे, म्हणजे अर्थातच 10 दिवसांनी पुढे ढकलली व ती नवीन डेट आहे 30 नोव्हेंबर मित्रांनो. तर आपण साईटवर आल्यावर तर आपल्याला येथे अजून अपडेट झालं नाही, तर ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत, 7 किंवा 8 वाजेपर्यंत होईल. तर हे सध्या अजून आपल्याला 20 नोव्हेंबर 2025 हेच दिसत आहे. तरी आता सध्या तरी वेबसाईटची कंडिशन थोडी चांगली आहे, कारण भरपूर सारे इश्यू येत होते. तर हे पेज ओपन व्हायला भरपूर टाइम लागत होता. हे तुम्हीही एक्सपिरियन्स केला असेल. तर मित्रांनो, आपण इथे क्विक लिंक्स मध्ये बघूया इथे अपडेट झाली आहे का, कारण अजून तरी झाली नाही, पण आपल्याकडे परिपत्रक आलं आहे, तर त्या हिशोबाने आपण याची डिटेल देत आहे. तर परिपत्रक काय म्हणतं मित्रांनो, तर हे आहे परिपत्रक की पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या घरांच्या सोडतीसाठी अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ. तर काय आहे, तर दिनांक 11/9 म्हणजे अर्थातच सप्टेंबर महिन्यात ही लॉटरी चालू झाली रोजी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाकडून विविध योजनांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. सदर जाहिरातीतील अर्ज भरण्याची मुदत ही 31 ऑक्टोबर होती. फर्स्ट जी होती ती 31 ऑक्टोबर होती, देण्यात आली होती. तर तरी त्यानंतर दिनांक 21/11 अर्थातच उद्याची डेट, आजची आणि उद्याची जी डेट आहे त्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तसेच काही तांत्रिक कारणांमुळे बऱ्याच अर्जदारांची कागदपत्रे पडताळणीसाठी अडचणी आल्याने व अनेक नागरिकांकडून कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी तसेच इतर कारणास्तव अर्ज करण्यासाठी आणखी काही दिवसाची मुदतवाढ मिळण्याविषयी मागणी होत होती. अर्थातच भरपूर सारे लोकांचं काय ITRच अपलोड होत नव्हतं किंवा प्रोसेसिंगमध्ये होतं किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट प्रोसेसिंगमध्ये होतं. तर त्यामुळे हे लोक, जेही अर्जदार आहे, ते पुणे म्हाडाच्या ऑफिसला जात होते. रोजचे हजारो लोक ऑफिसला जात होते. तर त्या अनुषंगाने ही डेट वाढणं थोडीदा अंशतः हे गरजेचं होतं, कारण आणि ती तुम्हाला आज भेटली आहे. कारण आजही भरपूर सारे लोक, त्यांना वाटत होतं की डेट कालच एक्सटेंड होईल, त्यामुळे ते आज बेफिकीर होते. पैसे त्यांनी EMD रक्कम भरली नव्हती व ज्यांनी काहींनी तर अर्जही भरले नव्हते, ते अजून कन्फ्युजच होते की भराव का नाही, इथं भराव का नाही. तर तुमच्यासाठी ही एक चांगली संधी आहे. तर नागरिकांची मागणी व सोडतीसाठीचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता शेवटची संधी म्हणून 30/11/2025 रोजी पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. तर याबाबतचे शुद्धीपत्रक खालीलप्रमाणे. तर मित्रांनो, 30/11 अर्थातच 30 नोव्हेंबर 2025 रात्री 12 वाजेपर्यंत तुम्हाला अर्ज भरायचे आहे व त्याची रक्कम, फॉर्म भरल्यानंतर रक्कम ही त्याच दिवशी भरायची आहे. व जे RTGS किंवा डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, NEFT ने पेमेंट करताय त्यांची लास्ट डेट ही 1 डिसेंबर 1/12/2025 ही आहे. तरी याची अजून, म्हणजे हे प्रसिद्धीपत्रक आलंयच, पण याची जी डेट आहे ती इकडे यायला थोडाफार, म्हणजे 7 वाजता किंवा 8 वाजता हे येथे अपडेट होईल मित्रांनो. तरीही आणि क्विक लिंक्समध्येही याचा ड्राफ्ट येऊन जाईल. तरीही जर तुम्ही सध्याही फॉर्म भरले नसेल तर ते लवकरात लवकर भरून घ्या, जेणेकरून जसं की आज ज्याप्रमाणे लोकांची तारांबळ झाली ती पुढे 30 तारखेला होणार नाही. त्यामुळे तुम्हाला जे ते शुअर आहात की ते फॉर्म भरायचं आहे, ते फॉर्म भरून घ्या. त्याची शेवटची तारीख आता तरी 30 नोव्हेंबर आहे आणि मला नाही वाटत ही आता पुढे एक्सटेंड होईल. त्यामुळे लवकरात लवकर येथे अर्ज भरून घ्या. तरी सध्या तरी इथेच थांबूया व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माहिती मिळत जाईल व अपडेट होत राहील. तरी सध्या तरी इथेच थांबूया मित्रांनो. धन्यवाद.